जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी येत्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे, परंतु आपल्याला त्याकरिता अभ्यासाच्या सोबत आणखीन एक सर्वात जास्त महत्त्वाचं काम करायचं आहे। आपल्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आज आता ताबडतोब सेव्ह करून ठेवायचे आहे, काढून ठेवायचे आहे। शिक्षक होण्याकरिता कोणत्या प्रकारचे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणते कागदपत्र लागतात, त्याविषयी सविस्तर माहिती, ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, संपूर्ण जी काही ऑथेंटिक डॉक्युमेंटच्या संदर्भातली माहिती आहे ती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का या ठिकाणी येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0, जे की आपण नुकतीच या ठिकाणी स्टार्ट करून दिलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळून जाणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। त्यामध्ये तुम्हाला टेटच्या सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर असेल, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये लेक्चर असेल, त्याच्यासोबत पीडीएफ नोट्स असेल, आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी आहे, त्याच्यासोबत डाऊट क्लिअरिंगचं सेशन आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट जी टेस्ट सिरीज आहे ती ज्याच्यामध्ये 28,000 प्रश्नांचा संग्रह करून दिलेला आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये एक्सपर्टच्या माध्यमातून तयार केलेली या सगळ्या गोष्टींचं पॅकेज तुम्हाला एकाच बॅच मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे। ट्रस्टेड बॅच आहे। मागच्या 2022 च्या परीक्षेमध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवारांची या ठिकाणी निवड देखील झालेली आहे। आपल्याला जर का वाटत असेल की मला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहे आणि आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर आपल्याला जे आहे मी या ठिकाणी सजेस्ट करतो आहे मिशन टेट बॅच 3.0। आणि सध्याच्या घडीला रमजान आणि गुढीपाडव्या निमित्तानं आपण या बॅचेस वरती 15% डिस्काउंट देखील देतो आहोत। त्याच्यामुळे फार जास्त वेळ वाया न घालवता परीक्षा लवकरच होणार आहे, त्याच्यामुळे आज आता ताबडतोब अभ्यासाला लागा। अभ्यासाला लागायचं असेल, मार्गदर्शन यांचं घ्यायचं असेल तर तुम्हाला प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। विशेष म्हणजे यामध्ये जी काही टीम आहे त्या टीम पैकीचं नेतृत्व या ठिकाणी ज्ञान वराळे सर करतायत, ज्यांनी मागच्या परीक्षेमध्ये स्वतःहून 174चा स्कोर केलेला आहे। असा लीडर असताना तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहण्याची आवश्यकताच नाहीये। यांचं मार्गदर्शन घ्या, निश्चितपणाने तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मार्क मिळणार याची मी तुम्हाला हमी देतो आहे। याच्यासोबतच जर का तुम्ही समजा दुसरीकडे बॅच जॉईन केली असेल, तुम्हाला सराव करून घ्यायचा असेल तर तुमच्याकरिता 500 टेस्ट असलेली जी टेस्ट सिरीज आहे ती देखील उपलब्ध करून दिलेली आहे, ही तुम्ही परचेस करू शकता। यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट आहेत, त्यातल्या त्यात जे आहे फुल लेंथ टेस्ट आहे, दोन्ही गोष्टी आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 5 टेस्ट आपण ऍप मध्ये फ्री मध्ये दिलेले आहे। तुम्ही याची प्रॅक्टिस करून घ्या, याचा फायदा घ्या, स्वतःचा अभ्यास तपासून बघा, कारण या ज्या टेस्ट आहेत मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे। अनलिमिटेड अटेम्प्ट्स आपण त्याला देतो। हे देखील तुम्हाला कुठे मिळेल? आपलं जे प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर प्लॅटफॉर्म, त्यावरती तुम्हाला हे मिळून जाणार आहे। आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे की आपल्याला फॉर्म भरताना किंवा शिक्षक भरतीकरिता जे आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतात। पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक भरतीची प्रोसेस कशी राहते। त्याची परीक्षा अगोदर होते। टेटची जी परीक्षा आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेतली जाते, तोपर्यंत जागा येत नाही, जागा नंतर येतात, परंतु परीक्षा अगोदर होते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयबीपीएस मार्फत परीक्षा घेतली जाते, परंतु लक्षात घ्या ज्या दिवशी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असते आयबीपीएसचा टेट परीक्षेचा, त्या दिवसाचं तुमचं जे काही अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्याच दिवसापर्यंत गृहीत धरल्या जातं, त्याच्यानंतरचं गृहीत धरल्या जात नाही। म्हणजे समजा जर का आपण गृहीत धरूया की 1 जूनला परीक्षा होते आहे तुमची, तर 1 जून पर्यंत तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन आहे फक्त तीच क्वालिफिकेशन तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता, किंवा तुमच्याकडे जे काही कॅटेगरी किंवा समांतर आरक्षण आहे तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता। ही एक गोष्ट आपण या ठिकाणी नोंद घेण्यासारखी आहे। म्हणजे परीक्षेपर्यंत आपण देत असलेल्या परीक्षांचा निकाल लागायला पाहिजे। परीक्षेचा फॉर्म भरत असताना शेवटची तारीख आहे तोपर्यंत त्यासाठी लागतं काय काय तर जनरली जे आहे सुरुवातीलाच आपलं नाव आपण त्या ठिकाणी पुटअप करणार, आपला मोबाईल नंबर, आपला ईमेल आयडी, ह्या जनरल गोष्टी आहेत। परंतु महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय काढून ठेवायचे आहे एक चेकलिस्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की आज आपल्याकडे जर का याच्यापैकी एखादं डॉक्युमेंट नसेल तर मग ते डॉक्युमेंट आपण या ठिकाणी काढून घेऊ शकतो। अगदी हळूवारपणाने तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो आहे बघा, पवित्र ही एक चेकलिस्ट आहे। ही चेकलिस्ट कधीची आहे? ज्यावेळेस निवड यादी जाहीर झालेली आहे पवित्र पोर्टलला निवड यादी जाहीर झाल्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। लक्षात घ्या, टेटचा फॉर्म भरत असताना तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही। तुम्ही दिलेली माहिती ही योग्य आहे, साक्षांकित आहे, त्याबद्दल तुम्ही स्वतः शपथपत्र देता। चुकीची असेल तर तुमचं जे काही निवड आहे ती रद्द केली जाईल असं आपण लिहून देतो, त्याच्यामुळे ते आपलं चेक करत नाही। चेक कधी केलं जातं? ज्यावेळेस आपली निवड यादीमध्ये नाव येते, समजा आपल्या जर का एखाद्या जिल्हा परिषदेला निवड झाली, त्या जिल्हा परिषदेचे जे अधिकारी आहेत, शिक्षण अधिकारी असेल, सीओ असेल, त्यांच्या मार्फत एक टीम बसवली जाते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपलं डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं जातं। ते डॉक्युमेंट आपले त्यावेळेस चेक करतात। त्यावेळेस काय काय होतं बघा,
लक्षात घ्या, 1 नंबरला त्याने सांगितलं पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राची म्हणजे सेल्फ सर्टिफाईडची मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसह लागणार आहे. आता हे नेमकं काय भानगड आहे ते जे नवीन उमेदवार आहेत त्यांना माहिती नसणार आहे. बघा, परीक्षा झाली, आपली प्रोसेस जी तुम्हाला सांगितली होती ना, आपण काय करतो की अगोदर टेटचा फॉर्म भरतो, परीक्षा देतो, परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल लागतो, निकाल लागल्याच्या नंतर पवित्र पोर्टलला आपण आपलं रजिस्ट्रेशन करतो. ठीक आहे, अगोदर परीक्षा झाली, त्याच्यानंतर निकाल लागला, निकाल लागल्याच्या नंतर आपण त्याचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मग जाहिरात येते. त्या रजिस्ट्रेशन करत असताना जी आपली सेल्फ सर्टिफायची कॉपी आहे म्हणजे आपण जी काही माहिती भरलेली आहे ती सर्टिफाय झालेली, व्हेरीफाय झालेली, ती कॉपी आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागते. अगोदर आपण पवित्र पोर्टलला फॉर्म भरतो, त्यानंतर जाहिरात येते, जाहिरातीला आपण पसंतीक्रम देतो आणि पसंतीक्रम दिल्यानंतर निवड यादी लागते. ही अशी शिक्षक भरतीची प्रोसेस आहे. निवड यादी लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, परंतु हे डॉक्युमेंट आपल्याला कधी रेडी ठेवावे लागतात? परीक्षा फॉर्म भरण्याच्या पूर्वी. म्हणून हे आतापासून लक्षात घ्या. एक तर ती सेल्फ सर्टिफायची कॉपी लागेल, दुसरं लागेल सर्वात महत्त्वाचं जे शैक्षणिक अर्हता आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. पहिलं लागेल एसएससीचं गुणपत्रक. ठीक आहे, एसएससीचं गुणपत्रक म्हणजे काय आहे? आता हे त्यांनी काय सांगितलं, 12/2/2023 पूर्वीचं पाहिजे. आता ही तारीख का बरं दिली त्यांनी? ही तारीख दिलेली आहे मित्रांनो कारण 12 फेब्रुवारी 2023 ही मागच्या टेटचा फॉर्म भरायची शेवटची तारीख होती. ही गोष्ट फार महत्त्वाची असते. ठीक आहे, त्याच्यापर्यंत तुमचं क्वालिफिकेशन कन्सिडर होतं. बघ आता 10वीचं गुणपत्र, 10वीचं प्रमाणपत्र, आता दोन्हीमध्ये काय फरक आहे हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. गुणपत्रक म्हणजे मार्क मेमो आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट. बघा, दोन्हीमध्ये फरक हा असतो, 10वीचं जे प्रमाणपत्र राहतं त्याच्यावर आपलं जे काही डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे, त्याची नोंद असते आणि ते आपल्यासाठी फार जास्त महत्त्वाचं राहतं. ठीक आहे, कारण आपली डेट ऑफ बर्थ त्याच्यावरूनच गृहीत धरली जाते. एक तर टीसी किंवा एलसी याच्यावरून आपली डेट ऑफ बर्थ गृहीत धरली जाते आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे आपल्याकरिता जे आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी 10वीच्या प्रमाणपत्रावरून गृहीत धरली जाते. त्यामुळे आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा असं सजेस्ट केलं जातं की 10वीच्या मार्क मेमो किंवा 10वीच्या सर्टिफिकेटला पाहून त्याच्यावर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने नाव टाका आणि त्याच्यावरती जे डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ टाका. क्लिअर? हे दोन लागणार आहे. त्याच्यासोबतच 12वीचं गुणपत्रक, 12वीचं प्रमाणपत्र सेम त्याच पद्धतीने ते लागणार आहे. त्यानंतर जे आहे पदवी परीक्षा गुणपत्रक. जर आपलं ग्रॅज्युएशन जर का झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं आपल्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाचं लागेल. कन्व्होकेशन सर्टिफिकेट देखील लागणार आहे. आता काही जणांचं असं राहतं की डायरेक्टली जे आहे त्यांना सेकंड इयर आणि थर्ड इयर हे दोनच वर्षाला ऍडमिशन भेटलेलं असतं, तर त्यांना जर तसं ऍडमिशन असेल सेकंड इयर, थर्ड इयरचं आहे आणि त्याच्यासोबत कन्व्होकेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी मध्ये लागतच आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे पदवी परीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे कन्व्होकेशन आहे. पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक, पदव्युत्तर परीक्षेचं प्रमाणपत्र. आता हे नेमकं काय आहे तर पीजीजीला आपण म्हणूया पोस्ट ग्रॅज्युएशन. मग पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही एमए केलेलं असेल, एमएससी केलेलं असेल वगैरे वगैरे, तर त्याचं देखील तुम्हाला कन्व्होकेशन आणि जो काही मार्क मेमो आहे त्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हे झालं अकॅडमिक क्वालिफिकेशन. अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन याला आपण अकॅडमिक म्हणतो, शैक्षणिक पात्रता. आता व्यावसायिक पात्रता हे महत्वाचं आहे. तर व्यावसायिक पात्रतेमध्ये काय आहे? आपला व्यवसाय काय असणार आहे? आपला व्यवसाय असणार आहे या ठिकाणी शिक्षक. मग शिक्षकाकरिता तुम्ही नेमकी काय डिग्री घेतलेली आहे, कोणती पदवी घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये. तर बघा, व्यावसायिक अर्हता कोणती? इथे बघा, व्यावसायिक अर्हतेमध्ये पहिलं आहे शिक्षणशास्त्र पदविका. त्याला तुम्ही डीएड म्हणा, डीएलएड म्हणा, डीटीएड म्हणा किंवा टीसीएच म्हणा, हे आपल्याला चालतं. म्हणजे यांना नाव एक वेगवेगळे जरी असले तर पदवी एकच आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं डीएडचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयरचं जरी मार्क मेमो नसेल तर देखील सेकंड इयरचं जो ओरिजिनल येतं परीक्षा परिषदेच्या वतीने ते तुमच्याकडे असायला पाहिजे आणि त्याचं देखील एक कन्व्होकेशन सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट देखील असतं. एक मार्क मेमो असतं, एक सर्टिफिकेट असतं. तर दोन्ही गोष्टी तुम्हाला डीएडच्या किंवा डीटीएडच्या हव्या. त्याच्यासोबत जर समजा तुम्ही डीएड, डीएलएड, डीटीएड किंवा टीसीएच केलं असेल तर ते लागणार आहे. त्यासोबत जर तुम्ही डीएडच्या ऐवजी तुमचं बीएड असेल, बीएलएड असेल, बीएससी बीएड असेल, इंटिग्रेटेड बीएड असेल किंवा बीपीएड असेल तर त्याचं तुम्हाला जे आहे रिझल्ट आणि सर्टिफिकेट दोन्ही गोष्टी लागतात कंपल्सरी. आता याच्यापैकी जे तुम्हाला लागू आहे ते तुम्हाला ठेवावंच लागणार आहे आपल्याकडे. ठीक, हा. त्यानंतर शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र बीएड हे आताच सांगितलंय. त्याच्यासोबत जे आहे एमएससीआयटीचं प्रमाणपत्र. आता इथे काही जणांना थोडंसं कन्फ्युजन होतं, एमएससीआयटी कंपल्सरी आहे का? तर लक्षात घ्या, एमएससीआयटीचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही. एमएससीआयटी जर तुमची झालेली असेल तर उत्तम. एमएससीआयटीला इक्विव्हॅलेंट जर का दुसरं एखादा तुमचा कोर्स झालेला असेल तरी देखील उत्तम. जरी एमएससीआयटी नसेल तरी देखील चालतं. जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल, जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला जे आहे एमएससीआयटी पास करून दाखवावी लागते आणि ते आपण करू शकतो. त्याच्यामुळे फार जास्त चिंता करू नका. एमएससीआयटी टाकलं किंवा नाही टाकलं, असेल तर टाकायचं, नसेल तर ऍडमिशन घेऊन ठेवायचं. त्यानंतर टीईटीचा पेपर 1 पास असेल तर मग टीईटीचा पेपर 1 1 ते 5 साठी त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याचं मग बाकीच्या गोष्टी लागत नाही. ठीक आहे, डायरेक्टली त्याचं जे सर्टिफिकेट तुम्हाला प्राथमिक शिक्षण अधिकारी ऑफिसला मिळालेलं आहे ते लागणार आहे. जर समजा तुम्ही सीटेट
पात्र असाल तर मग सीटेटचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आता सीटेटचं सर्टिफिकेट कुठे भेटतं? सीटेटचं सर्टिफिकेट तुम्हाला डिजी लॉकर मध्ये भेटेल. ठीक आहे, डिजी लॉकर मध्ये तिथून ते घ्यायचं. जर तुम्ही समजा टीईटीचा पेपर 2 पास झाला असाल तर इथे तो बघा एक थोडीशी जी काही गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली लक्षात घ्या. पेपर 2 चा भाषा विषयासाठी जर का तुम्ही पात्र असाल तर कोणताही विषय उत्तीर्ण, गणित, विज्ञान किंवा सोशल सायन्स तरी देखील चालतं. ठीक आहे. त्यानंतर सीटेटचंही त्यांनी सांगितलेलं आहे भाषा कोणतेही विषय उत्तीर्ण, गणित किंवा विज्ञान कोणतंही चालून जातं. म्हणजे सेकंड पेपरसाठी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, इथे थोडंसं कन्फ्युजन झाल्यासारखं त्यांचं वाटत आहे. बघा 6वी ते 8वी या पदासाठी आपण जर का या ठिकाणी क्वालिफाय करत असाल तर आपल्यासाठी लागणारी पात्रता 6वी ते 8वी साठी डीएड पण चालतं, बीएड पण चालतं. दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तर चालतं. त्याच्यासोबत टीईटीचा पेपर 2 हवा आहे. पण तो पेपर 2 ला मेथड असते. मग मेथड कोणती कोणाला लागू आहे? बघा जर समजा तुम्ही 6वी ते 8वी ला मॅथ सायन्स विषयासाठी पात्र असाल तर टीईटीची किंवा सीटीचा जो काही पेपर तुम्ही पास करताय त्याची मेथड तुम्हाला मॅथ सायन्सच असायला पाहिजे. क्लिअर? ठीक आहे. जर तुम्ही 6वी ते 8वी या वर्गाकरिता सोशल सायन्स या विषयाला पात्र असाल तर मग तुमची जी टीईटीची किंवा सीटीटीची जी मेथड आहे सेकंड पेपरची ती तुम्हाला सोशल सायन्सच ठेवावी लागेल. क्लिअर? आता राहतो आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा, लँग्वेजचा. जर तुम्ही 6वी ते 8वी या वर्गाकरिता कोणत्याही लँग्वेजसाठी पात्र असाल, लँग्वेजमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, बेंगॉली जे काही असेल त्या भाषा विषयासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर मग तुम्ही टीईटी किंवा सीटीटीची कोणतीही मेथडने पास झालात, मग तुम्ही मॅथ सायन्स असाल किंवा सोशल सायन्स असेल तरी देखील चालतं. हा नियम आहे. टीईटीचा शासन निर्णय असा आहे. मग त्या पद्धतीने तुमचं सर्टिफिकेट आहे का ते एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचं गुणपत्रक. बघा आयबीपीएस ज्यावेळेस जे आहे रिझल्ट डिक्लेअर करतं तेव्हा आपण आपल्या प्रोफाईलवरती आपला रिझल्ट पाहिल्याच्या नंतर आपण त्याची कॉपी घेत असतो. ते आपल्याला या ठिकाणी ठेवून द्यावं लागतं. याच्या व्यतिरिक्त बघा अतिशय जास्त महत्त्वाचं जे कागदपत्र असतं ते असतं आपलं रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये इतर आवश्यक कागदपत्र. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट. ज्यांना ज्यांना जी कास्ट सर्टिफिकेट लागू आहे ओपन सोडून बाकी प्रत्येकाला आपल्या आपल्या कास्टचं सर्टिफिकेट लागणार. जे ओबीसी मध्ये आहे ओबीसी, एससी, एसटी, ओबीसी, एनटीचे सगळेच प्रवर्ग, मग एनटी, एबीसीडी सगळेच, एसईबीसी, ईडब्ल्यूएस त्याला त्या वर्षाचं जे आहे सर्टिफिकेट लागणार आहे. आजच्या तारखेला व्हॅलिड असणार. आजच्या तारखेला म्हणजे कधी? ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवशी ते सर्टिफिकेट व्हॅलिड असायला पाहिजे. व्हॅलिडिटी नाही ते जे प्रमाणपत्र आहे ते व्हॅलिड असायला पाहिजे. आता हे असं का बरं बोलतोय? बघा बाकीच्या जातीचे जे प्रमाणपत्र आहेत त्यांना व्हॅलिडिटी लाईफ टाइम राहते, परंतु जी कास्टच म्हणूया आपण त्याला ईडब्ल्यूएस आहे यांना जे आहे दरवर्षी रिन्यू करावं लागतं. मग ईडब्ल्यूएस मध्ये जर तुम्ही असाल तर समजा ईडब्ल्यूएसचं जे सर्टिफिकेट आहे ते फॉर्म भरण्याच्या तारखेला व्हॅलिड असायला पाहिजे. हे दरवर्षी आपल्याला रिन्यू करावं लागतं. ठीक आहे. मग 31 मार्च संपली की मग लगेच जे आहे रिन्यू करावं लागतं. आता तुम्ही हे जे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल कधी टाकायचं ऍप्लिकेशन तुम्ही 1 एप्रिलच्या नंतर काढायचं. 1 एप्रिलच्या नंतर, कारण आज जरी काढलं तर 31 मार्चला त्याची डेडलाईन संपून जाईल. तसं नाही करायचं. 1 एप्रिलला ऍप्लिकेशन करायचं आणि काढून ठेवायचं. ठीक आहे. हा तर एक तर लागणार आहे जातीचं प्रमाणपत्र. दुसरी गोष्ट काय लागणार आहे? जात वैधता प्रमाणपत्र. आता जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. इथे व्हॅलिडिटीचा प्रश्न आला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर व्हॅलिडिटी तर आमची अशी निघत नाही. बघा व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे फक्त एसटी कॅटेगरीला. जे उमेदवार एसटी कॅटेगरीचे आहे त्यांनाच फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस व्हॅलिडिटी लागते. बाकी इतर कुणालाही व्हॅलिडिटी लागत नाही. कधी लागते? मग त्यांना लागते जॉईनिंगच्या नंतर 6 महिन्यानंतर. 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो. आणि असंही तुम्ही व्हॅलिडिटी काढायला गेले ना तर तुम्हाला व्हॅलिडिटी देत नाही. व्हॅलिडिटी 2च कारणांसाठी दिली जाते. एक तर तुमचं जे आहे कुठेतरी शिक्षण व्हायला पाहिजे, दुसरं तुम्ही निवडणुकीला उभे राहिले पाहिजे, किंवा तुमचं जे आहे कुठेतरी सिलेक्शन झालेलं असलं पाहिजे, तरच व्हॅलिडिटी होते. अन्यथा व्हॅलिडिटी होत नाही. म्हणून जे आहे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही त्यांनी ताण घ्यायचा नाही, परंतु एसटीचे जे उमेदवार आहेत त्यांनी कंपल्सरी व्हॅलिडिटी ठेवायची बाबा, नाहीतर तुम्हाला जॉईनिंग दिले जात नाही. हे लक्षात घ्या. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र एससी एसटी वगळून ही एक गोष्ट लक्षात घ्या. नॉन क्रिमिलियर अतिशय महत्वाचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्वांनाच लागतं. आता कुणाला लागत नाही? एससी ला लागत नाही, एसटी ला लागत नाही, आणि आणखी एक कॅटेगरी त्याच्यामध्ये जोडतो ईडब्ल्यूएस. यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. बाकी सगळ्यांना जे आहे नॉन क्रिमिलियर लागतं. आणि नॉन क्रिमिलियर जे आहे ते बऱ्याच जणांचं 1 वर्षाचंही राहतं, काही जणांचं 3 वर्षाचंही राहतं. त्याची व्हॅलिडिटी, त्याची जी डेट आहे ती एक्सपायर झाली नाही ना हे तुम्ही चेक करा. कधी? ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता आहात त्या दिवशी. ठीक आहे. ते एक्सपायर झालेलं नसायला पाहिजे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कुठून आणायचं आहे? हे कुठून आणायचं नाहीये. त्याचा एक पेज असतो झेरॉक्स, त्याची फक्त जे आहे प्रिंट काढायची, स्वतःचं नाव लिहायचं आणि त्यांना सबमिट करून द्यायचं. त्याच्यावर आपली स्वाक्षरी, कोण्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्याची गरज नाही. म्हणजे हे उगे पिल्लू आहे आपल्यासाठी, काही टेन्शन नाही. पण त्याच्यावर काय लिहिलं राहतं? हो मला 2 अपत्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी होऊ देणार नाही किंवा नाहीये असं. शाळा सोडल्याचा दाखला.
आता शाळा सोडल्याचा दाखला त्याला LC म्हणा, काही जण त्याला TC म्हणतात, यापैकी आपल्याला लागतं. आणि काही काही जणांचं जर नसेलच ना तरी देखील लागतं याच्यामुळे डिस्क्वालिफाय होत नाही. परंतु हे ठेवायला पाहिजे आपल्याकडे, LC म्हणा किंवा TC म्हणा. आता हे कधीची पण चालते हा, तुमच्याकडे 10वीची असेल तरी चालेल, 12वीची असेल तरी देखील चालेल, तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची आहे, DEdची आहे, BEdची आहे, कोणती असली तरी चालतं. फार जास्त घाबरून जाण्यासारखं त्याच्यामध्ये नाही काही. त्याच्यासोबतच जे आहे त्यांनी या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला, हे तर झालंय ना. जन्म प्रमाणपत्र, आता जन्म प्रमाणपत्र, शालांत प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला हेच तुम्हाला लागणार आहे, किंवा जे आहे वय मोजण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. हे शालांत प्रमाणपत्र जे म्हणलं अगोदर तुम्हाला बोललो होतो, तुमचं जे डेट ऑफ बर्थ गृहीत धरली जाते ती इथून गृहीत धरली जाते. ठीक आहे, म्हणून तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची डेट ऑफ बर्थ टाका, तीच कन्सिडर होणार आहे. बाकी काही असलं तरी आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा अधिवास दाखला. अधिवास दाखला याला काय म्हणतो आपण? डोमासाईल. डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे सर्वांना. जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असू द्या, समजा तुम्ही SC उमेदवार आहे, तुम्ही SC मधून भरला फॉर्म आणि इथे जे आहे डोमासाईल, जेव्हा अधिवास म्हटलो, अधिवासला जर का तुम्ही नो केलं तर तुम्हाला या आरक्षणाचा लाभ भेटत नाही. तुमची गणना ओपन मध्ये केली जाते. लक्षात घ्या, तुम्हाला SC कास्टचा रिझर्वेशन भेटत नाही, कोणत्याच कास्टचा रिझर्वेशन भेटत नाही, तुम्हाला ओपन मधून कॉम्पीट करावं लागतं. त्याच्यामुळे डोमासाईल अतिशय जास्त महत्वाचा आहे. डोमासाईल एकदा काढा, लाईफ टाईम राहते ते. त्याच्यामुळे आता 1 एप्रिलच्या नंतर काढून घ्या, ताण नका घेऊ. हे अतिशय जास्त महत्वाचं आहे. आता राहते आहे गोष्ट, जे कर्नाटक सीमावादाचा जो काही मुद्दा आहे 865 गावांचा, तर त्या गावामधलं जर का तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तो तुम्हाला येस करावं लागतं. कर्नाटकचे काही गाव आपण जे आहे महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहे. एक तर तुम्हाला आधार कार्ड लागतं, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यापैकी एक फोटो ID लागतो. आधार कार्ड तर प्रत्येकाकडे आहे, काही प्रॉब्लेमची गोष्ट नाहीये. अपंगत्वाचा दाखला, आता इथे बघा, दिव्यांग सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे जे दिव्यांग मधून फॉर्म भरतायत ना त्यांच्यासाठी. आता हे समांतर आरक्षण आलंय, समांतर आरक्षणावर थोडंसं डिटेलमध्ये बोलतो. ठीक आहे, व्हिडिओ मोठा झाला हरकत नाही, ज्यांना गरज असेल ते पाहेल, बाकीचे जण स्किप करेल. परंतु हा व्हिडिओ फार जास्त महत्वाचा आहे. बघा, अभ्यास जेवढा महत्वाचा आहे ना, डॉक्युमेंटही महत्वाचे आहे. अभ्यास केला, फार जास्त मार्क घेतले, सिलेक्शन झालं, डॉक्युमेंटच नव्हते, डिस्क्वालिफाय झालं, जायचं का त्या अभ्यासाला? त्याच्यामुळे अभ्यास जेवढा महत्वाचा आहे, डॉक्युमेंट देखील महत्वाचे आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे. आणि मला या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स हव्या आहेत. व्हिडिओसाठी मेहनत लागते ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणं. त्याच्यामुळे एक तर चांगली कमेंट करा, तुम्हाला काय वाटलं, आणि आपल्या मित्रांपर्यंत याला फॉरवर्ड करा. मला सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्रामला या व्हिडिओची लिंक दिसायला पाहिजे. ही माझी तुमच्याकडे जे आहे रिक्वेस्ट असणार आहे. बघा, समजा जर का तुम्ही या ठिकाणी समांतर आरक्षण दिव्यांगाचा फायदा घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे जे आहे ऑनलाईनचं सर्टिफिकेट असायला पाहिजे, त्याच्यावर बारकोड असला पाहिजे, आणि त्याची जी टक्केवारी आहे ती कमीत कमी 40% असायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो, अन्यथा फायदा होत नाही. लक्षात आलं? हा, म्हणजे एक तर तुमच्याकडे ऑनलाईनचं प्रमाणपत्र असायला पाहिजे, बारकोड त्याच्यावर असायला पाहिजे, आणि त्याची टक्केवारी 40 असली पाहिजे, कमीत कमी, जास्तीत जास्त किती असू द्या, 40 असायला पाहिजे. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर माजी सैनिकांचा जो आहे माजी सैनिक कल्याण ऑफिसचा तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे, तर तुमच्याकडे जे आहे तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो. आता खेळाडूचं बघा, इथे एक घोळ असतो, बऱ्याच जणांना खेळाडू समजत नाही. खेळाडू प्रमाणपत्र, विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखल पोच पावती. आता काही जणांचं ना, काही जण फारच भोळे असतात, त्यांना असं वाटतं की खेळाडू आहे मला, मग ते बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की ते मला व्हॉट्सअपला वगैरे त्यांचा फोटो पाठवतात खेळाडूचा. सर, हे खेळाडूचं प्रमाणपत्र चालेल का? ते प्रमाणपत्र कुठलं असतं माहितीये का? एखादं ते लहान असताना, म्हणजे 8वी 10वीला 12वीला कुठेतरी जे आहे जिल्हा स्तराला खेळलेले आहे, कबड्डी खो खो काहीतरी खेळलेलं आहे, जिल्हा लेवलचं किंवा विभागीय लेवलचं, त्यांना असं वाटतं की हे खेळाडूचं प्रमाणपत्र माझं चालतं. तसं नसतं चालत मित्रांनो. खेळाडूचं प्रमाणपत्रासाठी जे आहे तुम्हाला एक तर राष्ट्रीय स्तरावर खेळायला पाहिजे किंवा राज्य लेवलला खेळायला पाहिजे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ते जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्ही विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडून व्हेरीफाय करून घेतलेलं असायला पाहिजे. आहे का व्हेरीफाय केलेलं? जर असेल तर त्याला यस करायचं, अन्यथा नाही. मग ते आपलं खेळ में हो गया आहे तसं समजायचं. खेळाडूच्या वाल्याने लक्षात घ्यायचं. प्रकल्पग्रस्ताचा दाखला, प्रकल्पग्रस्ताचा दाखला जे आहे तुमच्या नावावरच असला पाहिजे. सर, वडिलाच्या नावावर होता तेव्हा, आता मी माझ्या नावावर करतोय, तसं नाही चालत. ठीक आहे, तुम्ही तुमच्या नावावर आज करून घ्या. आज म्हणजे कधी? ज्या दिवशी फॉर्म भरता आहात त्या दिवशी तो जो सर्टिफिकेट आहे प्रकल्पग्रस्ताचा तो तुमच्या नावावर असला पाहिजे, तर तुम्ही त्याला यस करायचा आहे. प्रकल्पग्रस्ताचा दाखला तहसील ऑफिस मधून. भूकंपग्रस्ताचाही तसंच आहे. भूकंपग्रस्ताचा दाखला तुमच्या स्वतःच्या नावावर असला पाहिजे. अनाथाचा आहे, ज्याला अनाथाचं रिझर्वेशन घ्यायचं आहे त्याचा तो दाखला आहे अनाथाचा, त्याचा स्वतःचा नावाचा असला पाहिजे. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याकडे जर असेल तरच यस करायचं. प्रमाणपत्र बघायचं त्या तारखेच्या आतमधलं आहे का, असेल तर यस करायचं, नाही तर नाही. त्यानंतर 1991च्या जनगणना ऑफिस कर्मचारी असल्याबाबतचं जे प्रमाणपत्र आहे ते असेल तर त्याला यस करायचं. अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र,
सक्षम प्राधिकारी तहसीलदाराचं प्रमाणपत्र लागतं त्याला. अंशकालीनचा बराचसा वाद असतो. अंशकालीन उमेदवार अतिशय लिमिटेड आहे. नवीन लोकांना अंशकालीन भेटत नाही. जे ज्यांच्याकडे आहे ते जे प्रमाणपत्र आहे तो तहसीलदाराचं असायला पाहिजे, तरच तुम्ही अंशकालीन म्हणून गृहीत धरले जातात. आणि तुम्हाला एक मेरिट सांगतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जर का कोणाचं मेरिट लागत असेल तर ते अंशकालीनचं लागतं, कारण उमेदवार फारच कमी आहे. काही काही प्रवर्गाचे तर उमेदवारच नाहीये. म्हणून अंशकालीनचा दाखला जे आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आजच कॉंग्रॅच्युलेशन करतो. विवाहानंतर नावात बदल असल्याबाबतचं राजपत्र. हे बघा, हे सगळ्या आपल्या महिला मंडळांसाठी फार महत्वाचं आहे. ज्या महिलांच्या नावामध्ये बदल झालेला आहे, लग्नानंतर पतीचं नाव ज्यांनी लावलेलं आहे, तर त्या लोकांना काय करायला पाहिजे, त्यांनी नेमकं कोणतं डॉक्युमेंट द्यायला पाहिजे. बघा, फॉर्म कोणत्याही नावानं भरा, चालून जातं, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु तुमच्याकडे जे आहे एकतर गॅझेट असायला पाहिजे, किंवा मॅरेज सर्टिफिकेट असायला पाहिजे, किंवा बॉन्ड पेपरवर केलेलं ॲफिडेव्हिट असायला पाहिजे. तिन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला लागणार आहे. मग नावात बदल असेल तरी देखील चालून जातं. मग आधार कार्डचं वेगळं आणि बाकी फॉर्म भरला तर तो नाव वेगळं असलं तरी देखील चालतं. परंतु या तीन गोष्टी, एक तर गॅझेट, दुसरं ॲफिडेव्हिट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, तिन्हीपैकी एक तुम्हाला लागणारच आहे. आणि याच्या व्यतिरिक्त समजा जे पुरुषही आहे ज्यांच्या नावामध्ये बदल झालाय, नावामध्ये बदल म्हणण्यापेक्षा जे आहे मी असं म्हणेन की ज्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, छोटी मोठी मिस्टेक असेल किंवा मोठी मिस्टेक असेल, हे बघा, फक्त ज्यांचं सरनेम मागे पुढे आहे, उदाहरणार्थ रहमान पठाण, पठाण रहमान असं झालं असेल, चालून जातं. सरनेम मागे पुढे असेल आणि ज्यांची स्पेलिंग व्यवस्थित असेल, चालतं. परंतु जर का नावाच्या स्पेलिंगमध्ये, अर्नावाच्या स्पेलिंगमध्ये, आपल्या वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक असेल तर मग आपल्याला जे आहे एक तर ऑप्शन आहे गॅझेट करा. गॅझेट करण्यासाठी 10-15 दिवस लागतात, 1000-1200 रुपये खर्च लागतो. किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर का बॉन्ड पेपरवर ॲफिडेव्हिट केलं तर 300-400 रुपयामध्ये ते कामही होऊन जातं आणि दोन्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अडचण येत नाही. तर तुम्हाला ते ठेवावं लागतं. ठीक आहे, म्हणजे नावात बदल असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. हा, आणखी त्यानंतर हमीपत्र द्यावं लागतं. एक हमीपत्र सादर केलेले दस्तऐवज वैध असल्याबाबतचं प्रमाणपत्र. म्हणजे शेवटी आपल्याला आपल्या रायटिंगमध्ये लिहून द्यावं लागतं की मी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करतो आहोत ते सगळेच्या सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी व्यवस्थित आहे. काही चुकीचं असेल तर माझी निवड तुम्ही या ठिकाणी कोणत्याही क्षणी रद्द करून देऊ शकता. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे एवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आत्ताच्या तारखेला असायला हवे. आता काही जणांचा प्रॉब्लेम असा राहतो, सर माझी जी आहे कॉपी हरवली, एखादं डॉक्युमेंट हरवलं, काही झालेलं आहे, गहाळ झालेला आहे, भिजलेला आहे, तुटलेला आहे, मग मी काय करू? फार जास्त घाबरून जाण्यासारखं काही काम नाहीये. तुम्ही जे आहे, जर तुमचं 10वीचे प्रमाणपत्र हरवले, जळाले, तुम्ही काय करा, 10वीच्या बोर्डाकडे जा, एक रितसर त्या ठिकाणी अर्ज करा, बाय प्रोसेसनं जा, तुम्हाला डुप्लिकेट कॉपी तिथून मिळेल. 12वीचंही तसंच आहे. 12वीचे हरवले असेल तर 12वीचं जे बोर्ड आहे त्या ठिकाणापासून तुम्ही त्याची डुप्लिकेट कॉपी मागून घ्या. त्यात तुमचं आणखी जर का एखादं डॉक्युमेंट या ठिकाणी हरवलेलं असेल तर तुम्ही जे आहे त्याची डुप्लिकेट कॉपी मागून घेऊ शकता संबंधित विभागाकडून. डुप्लिकेट कॉपी देखील या ठिकाणी व्हॅलिड आहे, चालते. ठीक आहे. राहिली गोष्ट डिजी लॉकरची. डिजी लॉकर मधून जे काही डॉक्युमेंट्स काढलेले आहेत ते तुम्ही एकदा हरवल्यावर पुन्हा देखील काढून घेऊ शकता. डिजी लॉकरचा काहीही या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे जे आहे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहे. काही माझ्याकडून जर का राहून गेला असेल, एखादा पॉईंट सांगायचा एखाद्या डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये देखील तुम्ही या व्हिडिओच्या खाली जे आहे एकदा कमेंट करून मला विचारून घ्या. मी सर्वांना रिप्लाय करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांना टेटच्या डॉक्युमेंटकरिता, टेटच्या अभ्यासाकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अभ्यासासाठी तुम्हाला मी निश्चितपणाने सजेस्ट करेन मास्टर टीचरचं प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रामधलं ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला तुम्ही एकदा जर का जॉईन केलं, निश्चितपणाने तुम्हाला तुमच्या हक्काची, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामधली जागा सापडल्याशिवाय राहणार नाही. जॉईनिंग होईपर्यंत तुम्हा लोकांच्या सोबत मी कायमस्वरूपी जे आहे अशाच प्रकारे मार्गदर्शक म्हणून उभा असेल.